मित्रहो, आपल्या सगळ्यांच्या आणि संपूर्ण राज्याच्या नजरा ज्या दोन लोकसभा मतदारसंघांकडे लागलेल्या आहेत त्यापैकीचा एक आहे ठाणे आणि दुसरा आहे कल्याण। आत्ता उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि 4 लोकसभेच्या जागा त्यांनी घोषित केलेल्या आहेत। त्यापैकी एक आहे पालघरची, दुसरी आहे जळगावची, तिसरी आहे कल्याणची आणि चौथी आहे हातकणंगलेची। तर या 4 जागांच्या बद्दलचा निर्णय समोर आलेला आहे, पण त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाची जी जागा आहे ती मातोश्रीने घोषित केली आहे कल्याण लोकसभेच्या उमेदवारीची आणि ती पडली आहे वैशाली दरेकर यांच्या पदरात। आता वैशाली दरेकर या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी मुकाबला करणार का, तर याचं उत्तर आपण मायबाप प्रेक्षक सुज्ञ आहात, आपल्याला सगळंच कळतंय आणि त्यामुळे आपण जे समजायचं ते समजू शकता। पण माझा विषय हा थोडासा वेगळा आहे। माझा विषय हा आहे की गेली अनेक वर्ष मातोश्रीकडून दिघे कुटुंबावर अन्याय होतोय, हा दिघे समर्थकांचा आणि ठाण्यात जिल्ह्यातल्या शिवसैनिकांचा एक काहीसा मूक आक्षेप होता, तो आज पुन्हा एकदा ठळक झालेला आहे। आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना पुन्हा एकदा डावललं गेलेलं आहे आणि ते फक्त इतक्यासाठीच डावललं गेलेलं आहे की केदार दिघेंचा खर्च कोण करणार, त्यांना तिकीट दिली तर कोणाच्या पदरी काय पडणार या जमा खर्चाची सगळी गोळाबेरीज करण्यात आली आणि त्यातून पुन्हा एकदा दिघे हे नाव मातोश्रीकडून दुर्लक्षित करण्यात आलं आणि दिघेंच्या समर्थकांना पुन्हा एकदा मनस्ताप देण्यात आला। काय आहे हे सगळं हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, यांनी उठाव केला आणि त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। तेव्हापासून आजपर्यंत मातोश्रीतून जे नेते बोलतात किंवा मातोश्रीच्या पंखाखालून जे नेते बोलतात ते सगळे एकनाथ शिंदेंचा उल्लेख मिंदे असा करतात। इतकंच नव्हे तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील हाच उल्लेख वरचेवर केला जातो। पण आज मातोश्रीनेच एक अशी काही गोष्ट करून टाकलेली आहे की त्यांनी जणू काही डॉक्टर श्रीकांत शिंदेंना यशस्वी भव असा आशीर्वाद देण्यासारखीच उमेदवारी जाहीर केलेली आहे। वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। आता डॉक्टर श्रीकांत शिंदे हे गेली 2 टर्म म्हणजे 2014 आणि 2019 अशा 2 टर्म ते तिथून खासदार आहेत। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना 11 वाजता फोन केला आणि त्यांना हॅट्रिक करा असा आशीर्वादही दिला। पण त्यांची उमेदवारी अजून घोषित झालेली नाही आहे। ते कामाला लागलेत असं आपल्याला दिसतंय, पण त्यांच्या उमेदवारीचा अजून पत्ता नाही आहे। याच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली, त्यांच्याही उमेदवारीचा पत्ता नाही आहे। पण कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी कोण मुकाबला करणार? सगळ्यात आधी राणा भीमदेवी थाटामध्ये आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली की मी येऊन लढायला तयार आहे। त्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या की मीच लढायला तयार आहे। त्यानंतर केदार दिघे यांचं नाव पुढे आलं आणि केदार दिघे हेच नाव जवळपास शिंदेंना धूळ चारण्यासाठी निश्चित होईल असं काही निष्ठावंतांना वाटत होतं। अर्थात मातोश्रीकडून अशी अपेक्षा होती की केदार दिघे यांना जर ताकद दिली, यांना जर तिकीट दिली तर ते दिघे नावाचा इतिहास, धर्मवीर आनंद दिघे यांची असलेली पाठीशी असलेली पुण्याई आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा त्यांना मिळणारा पाठिंबा या सगळ्या गोष्टीच्या जोरावर ते श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मुकाबला करू शकतील असं वाटत होतं। पण मातोश्रीच आहे ती एकाच वेळेला अनेक लोकांना कसं भिडवायचं हे त्यांना नीट माहिती आहे। त्यामुळे त्यांनी एका बाजूला वैशाली दरेकरांना तिकीट दिली आणि दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदेंना दिल्लीत जाण्याचा रस्ता मोकळा करून दिलाय असं माझं याबद्दलचं निरीक्षण आहे। आता तुम्ही म्हणाल या वैशाली दरेकर कोण आहेत? त्या तर कधी आमच्या वाचनात त्यांचं नाव नाही आलं, कारण गेले 2-1.5-2 वर्ष त्या काही आम्हाला या सगळ्या संघर्षामध्ये दिसल्या नाहीत असं आपल्यापैकी काहींचं म्हणणं असेल। तर वैशाली दरेकर या मूळच्या शिवसैनिक आहेत। त्या 2005लाही नगरसेविका होत्या,
त्यानंतर राज ठाकरेंचा पक्ष बनल्यानंतर त्या मनसेमध्ये गेल्या, तिथे त्या नगरसेविका झाल्या आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या त्या विरोधी पक्षनेत्याही झाल्या. 2009ला राज ठाकरेंची एक वेगळी लाट होती, त्यांचे 13 आमदार निवडून आले होते, पण त्याच लाटेमध्ये त्यांनी लोकसभा लढवली वैशाली दरेकरांनी आणि त्यांना मनसेच्या तिकिटावर 1.25 लाख मतं मिळाली. म्हणजे ज्या वेळेला श्रीकांत शिंदे आपल्या डॉक्टरकीचा अभ्यास करत होते त्यावेळेला वैशाली दरेकरांनी 1.25 लाख मतांची पुंजी जमवलेली होती. पण आता त्याच वैशाली दरेकर या बोलतात उत्तम, त्यांचं व्यक्तिमत्व काहीसं आकर्षक आहे, महिला आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्या कल्याण डोंबिवलीमध्ये त्या डोंबिवलीच्या स्थानिक आहेत. हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठीचा एक प्लस पॉईंट ठरू शकतो. कारण या जवळपास 20 लाख मतदारसंघ जो आहे 20 लाखांचा, त्यापैकी जर आपण पाहिलं तर भूमिपुत्रांची जी मतं आहेत ती आहेत 4 लाखाच्या आसपास. या संपूर्ण पट्ट्यामध्ये आगरी आणि कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाज आणि RSS किंवा जो उच्चवर्णीय समाज आहे, सारस्वत असेल किंवा CKP असेल, यांची संख्या देखील तिथे लक्षणीय आहे. या संपूर्ण मतदारसंघामध्ये 60% वाटा हा भाजपचा आहे. या मतदारसंघामध्ये जो डोंबिवलीमधून लीड घेतो तोच विजयी होतो असं आजपर्यंत म्हटलं जात आहे. या संपूर्ण मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ येतात. ते आपल्याला माहीत असेल, अंबरनाथ आहे, उल्हासनगर आहे, कल्याण पूर्व आहे, कल्याण ग्रामीण आहे, कळवा मुंब्रा आहे आणि डोंबिवली आहे. तर या 6 मतदारसंघातून आत्ता श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीला काहीसा विरोध होता, तो भाजपचा. तो विरोध श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांनी एकत्र बसून तो निवळवून घेतला. आता हे सगळं होत असताना केदार दिघे यांना जर मातोश्रीने तिकीट दिलं असतं तर हा मुकाबला नक्कीच लक्षवेधी ठरला असता. पण याआधी मातोश्रीकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर अन्याय झाला असं दिघेंच्या समर्थकांचं म्हणणं आहे. ते आजही ठाण्यात कुजबूज सभेमध्ये किंवा कुजबूजताना दबक्या आवाजात बोललं जातं आहे. आणि हीच गोष्ट धर्मवीर चित्रपटामधून समोर आली. हीच गोष्ट ज्येष्ठ नेते नारायण राणे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हीच गोष्ट राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. त्याच आनंद दिघेंच्या कुटुंबातल्या सदस्याला पुन्हा एकदा मातोश्रीने वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. आणि त्यामुळेच जर दिघेंची निवडणूक इथे झाली असती किंवा दिघेंची उमेदवारी झाली असती तर एक खूप तगडा उमेदवार, अगदी आडनावाने दिघे, तरुण आहे, उच्च शिक्षित आहे, त्याचप्रमाणे जुन्या जाणत्या शिवसैनिकांशी, निष्ठावंतांशी त्यांचा थेट संबंध आणि संपर्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेला संपूर्ण ठाणे जिल्हा पुसून नेण्याचा, आपल्या बरोबर नेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न हाणून पाडण्यामध्ये जी काही मंडळी पुढे होती त्यामध्ये केदार दिघे होते. आता तुम्ही म्हणाल राजन विचारे होते, तर मी तर पहिल्या व्हिडिओपासून असं म्हणतोय की राजन विचारे हे जिल्हा प्रमुख का झाले नाहीत. कारण राजन विचारे झाले असते तर अधिक वातावरण तापवण्यामध्ये त्यांना यश आलं असतं. पण राजन विचारेंची काहीतरी राजकीय समीकरणं असतील, त्यांच्या पक्षाची आणि त्यांची काही गरज असेल तर ते आपल्याला त्यांच्याशी बोलल्याशिवाय कळणार नाही. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण केदार दिघे यांना पुन्हा एकदा मातोश्रीने तोंडघशी पडलंय आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कुटुंबावर मातोश्रीकडून अन्याय झालाय असं आत्ता ठाण्यामध्ये वेध घेतल्यानंतर, कल्याण डोंबिवली इतकंच नव्हे तर अंबरनाथ बदलापूरपर्यंत वेध घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतंय. आपल्याला काय वाटतं, मातोश्रीकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कुटुंबावर होणारा किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय आजही कायम आहे? आपल्याला असं वाटतं का की मातोश्रीने एकाच वेळेला 2 लोकांना आशीर्वाद दिलाय, मिंद्यांना आणि निष्ठावंतांना? श्रीकांत शिंदे यांचा दिल्लीचा रस्ता मोकळा करणं हा मातोश्रीचा एक छुपा अजेंडा आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपलं मत मांडा आणि आपलं जे मत असेल त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.